नमस्कार, मी कल्याणी बोगले आणि तुमचं माझ्या स्टुडिओत खूप स्वागत आहे. आता ज्यांना माहित नाहीये, जे पहिल्यांदा बघत असतील व्हिडिओ, त्यांच्यासाठी सांगते की मी सध्या हाऊ टू अप्रिशिएट आर्ट, म्हणजे चित्र कशी बघावीत किंवा आपण कशी अप्रिशिएट करू शकतो, त्याचा आनंद कसा जास्तीत जास्त घेऊ शकतो, त्याची माहिती जास्तीत जास्त कशी मिळवू शकतो, ह्याचा चर्चा करतोय, प्रयत्न करतोय. मागच्या वेळेस प्रभाकर बर्व्यांची चित्र मी दाखवली होती आणि आपण चर्चा केली होती. मी तुम्हाला म्हणलं होतं की मी जास्त आणखीन त्याचा अभ्यास करीन आणि आपण पुढचा एपिसोड प्रभाकर बर्व्यांवरच करूया. पण असं झालंय की आता थोडा मी म्हणल्याप्रमाणे जरा थोडा माझा अभ्यास कमी पडला असं आपण म्हणू शकतो. अजून पुढच्या आठवड्यात मी नक्की प्रभाकर बर्व्यांवर पुढचा एपिसोड करीन. पण त्याच्या आधी आज आपण जॅमिनी रॉय, बेंगॉलचे जे आर्टिस्ट आहेत आपले जॅमिनी रॉय, त्यांच्यावर एपिसोड करणार आहोत, म्हणजे हा भाग करणार आहोत. तर आता जॅमिनी रॉय कोण होते, तर ते अर्थातच स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातले आर्टिस्ट आहेत. आणि तुम्हाला मी चित्र एकीकडे दाखवतेय, तुम्ही बघताय किती सुंदर चित्र आहेत. आणि ही चित्र जनरली जॅमिनी रॉय म्हणले की सगळ्यांना ही चित्र माहिती आहेत, पण ते पहिल्यापासून ही चित्र काढत होते का, तर नाही. ऍक्च्युली मी असा खूप विचार केला की आपण जॅमिनी रॉय यांची चित्र लोकांना बघायला शिकवणं किंवा ऍप्रिशिएट करायला शिकवणं याची गरज आहे का, आता खरं गरज नाही. आपल्याला बघितल्यावर इतकी गोड ती छान चित्र आहेत, असे लयदार रेघा आहेत, रेषा आहेत आणि त्याच्यातच आपण प्रेमात पडतो. मी तर त्या रेघा आणि मग ते रंग, ब्राईट मस्त कलर्स आणि अशी खूप जवळची वाटतात चित्र. ती का जवळची वाटतात आपल्याला माहितीये का, कारण ती आपल्या ट्रायबल आर्ट किंवा जी पतुआ पेंटिंग आहेत, पतुआ ट्रायबल फोक आर्ट आहे, त्याच्यावरनं त्यांनी ते डेव्हलप केली आहे स्टाईल. आणि मग ती आपल्याला जवळची वाटतात, त्यातले रंग आपल्याला जवळचे वाटतात. त्यांचे रंग आपल्याला का जवळचे वाटतात, कारण त्यांनी नॅचरल कलर्स वापरायचा प्रयत्न केला होता. बरं, ते आधी पहिल्यापासून जसं वापरत होते का, नाही. तर ते जेव्हा नंतर ते आर्ट स्कूल पास आउट झाले तेव्हा ते पोर्ट्रेट्स करायचे, लँडस्केप करायचे आणि त्यांच्यावर व्हॅन गॉगचा, पॉल गॉगॅचा इन्फ्लुएन्स होता. आणि म्हणजे त्यांना ते आवडायचं आर्टिस्ट, त्याप्रमाणे ते लँडस्केप पेंटिंग पण करत होते आणि कमिशन पोर्ट्रेट वर्क करत होते, छान पोर्ट्रेट पेंटिंग्स करत होते. तर मग हे अशी पेंटिंग्स त्यांनी का केली असतील, ही सुंदरच आहेत पेंटिंग, पण ही पेंटिंग त्यांनी का केली असतील असा जर आपण विचार केला तर ऍक्च्युली तेव्हाचा तुम्ही जो काळ बघितलात ते साधारण 1924 पर्यंत पोर्ट्रेट पेंटिंग्स वगैरे करत होते असं म्हणलं जातं. तर तो जो काळ बघितलात तुम्ही, तर तो आपला भारतातलं स्वतंत्र चळवळ चालली होती. भारतात तुम्ही बघा, इमॅजिन करा कसं वातावरण असेल. आणि ऍक्च्युली मला म्हणजे माझा एक खेदजनक गोष्ट अशी आहे की भारताचा कलेचा इतिहास खूप कमी लेखला जातो. आपण स्वतःच कमी लेखतो त्याला, कारण आपल्याला ती सवय लागलेली आहे, इंग्रजांनी 200 वर्ष लावलेली. त्यामुळे आपले मिनिएचर पेंटिंग्स म्हणू द्यात किंवा म्युरल्स म्हणूयात किंवा आपले फोक आर्ट जे आहेत, तिथं वारली आहेत, पत्तचित्र आहेत किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे गौन वर्क आहेत. तर आपली जी मिनिएचर पेंटिंग्स आहेत किंवा आपली मूर्तिकला आहे, आपली म्युरल पेंटिंग आहेत, आपली अजिंठ्यातली आता आपण मानतो की सुंदर पेंटिंग आहेत, अशी खूप पेंटिंग्स होती जी डिस्ट्रॉय झाली, मुघलांच्या काळात डिस्ट्रॉय झाली, ब्रिटिशांच्या काळात डिस्ट्रॉय झाली. आणि किंवा आपलं लक्ष नसल्यामुळे दुर्लक्षित झाली, आपण गुलामगिरीत असल्यामुळे. आणि ब्रिटिशांनी पण एक प्रकारे आपल्याला तेव्हा हॅमर केलं की ही पेंटिंग्स काही एवढी खास नाही आहेत. आता कलकत्त्यामध्ये कालीघाट पेंटिंग होती, कालीघाट शैलीची, त्यांनी त्याला खूप वाव दिला. पण आपली जी ओरिजिनल स्टाईल आहे किंवा आपली जी ओरिजिनल परंपरा आहे त्या पेंटिंगला कमी लेखलं गेलं. आणि मला असं वाटतं की जॅमिनी रॉय सारख्या लोकांना किंवा अभिनंदनाथ टागोर, रवींद्रनाथ टागोर यासारखे जे लोक होते देशभक्त त्यावेळेस, त्यांना असं वाटलं असेल की अरे नाही, आपली जी कला आहे ती कुठेतरी वरती आणली पाहिजे आणि ही कला लोकांपर्यंत नेली पाहिजे, दाखवलं पाहिजे लोकांना. आणि त्यांचाच इन्फ्लुएन्स किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव जॅमिनी रॉय यांच्यावर पडला असं म्हणतात, पडला असावा. आणि त्यामुळे त्यांनी जे ते क्लासिकल स्टाईलनी जी पेंटिंग्स करत होते ती सोडून देऊन त्यांनी पतुआ पेंटिंग मी दाखवते, दोनच्या पतुआ पेंटिंग किंवा पट्टचित्र किंवा कांथा वर्क किंवा आपले जे डॉल आहेत, वुडन डॉल लाकडाचे करतो ते, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. आणि खरंच तुम्ही बघितलं तर त्यांचे आधीचे चित्र आणि नंतरचे चित्र खूप डिफरन्स आहे, कारण त्यांनी तो कॉन्शियसली अभ्यास केला आणि त्यांनी बंड पुकारलं ह्या वेस्टर्न स्टाईल विरुद्ध. त्यांनी कलर्स पण ते वापरणं बंद करून टाकलं. त्यांनी नॅचरल कलर्स वापरले, टॅमरिन पावडर जी परंपरागत आपल्या जे कारागीर लोक वापरत होते ती वापरली.
आणि एक वॉटर कलर बेस ओपेक टेम्परा पद्धतीची कलर्स वापरले आणि हे करायला सुरुवात केली. आणि त्यांनी एवढी चित्र केली, म्हणजे त्यांना हे घराघरात आपली कला घराघरात पोचवायचं होती, हा इन्फ्लुएन्स वेस्टर्न इन्फ्लुएन्स जायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. तर त्यांनी रोज अक्षरशः 10 पेंटिंग्स म्हणे ते करायचे आणि त्यांनी 20,000 जवळपास 20,000 पेंटिंग केली आहेत त्यांच्या आयुष्यात ही, असं म्हणलं जातं. तर एवढी सुंदर आणि खूप छान पेंटिंग केलेली आहेत त्यांनी. आणि मी आता परवाच कालच रादर झपूर्झाला त्यांचं ओरिजिनल चित्र पाहिले. 2 चित्र आहेत त्यांची जॅमिनी रॉयची. जर तुम्ही कधी गेलात, पुण्यात म्युझियम आहे झपूर्झा नावाचं, तर तिथे तुम्ही गेलात तर तुम्ही ती नक्की बघा. पेंटिंग बघितल्यामुळे तर मला जास्त उत्साह आला आणि मी आज ठरवलं आपण जॅमिनी रॉय यांच्यावरच व्हिडिओ करूया. तर तुम्हाला काय वाटतंय तर मला नक्की सांगा. तुम्हाला नक्की ही पेंटिंग आवडली असतील. आणि आता ह्यावर ह्यांनी विषय कुठले घेतले तर ते त्यांनी, आणि ते एवढे त्या पतुआ पेंटिंगच्या प्रेमात पडले नंतर की त्यांनी ती स्टाईल डेव्हलप. पण हे पण आहे बरं का, हे तुम्ही लक्षात ठेवा की त्यांनी जरी पतुआ पेंटिंग त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होता तरी त्यांनी स्वतःची स्टाईल डेव्हलप केलेली दिसते. आणि नंतर तर ते एका स्ट्रोकमध्ये मोनोक्रोमॅटिक पेंटिंग्स किंवा मोनोक्रोमॅटिक फिमेल फिगर्स पण काढत होते. म्हणजे एक स्ट्रोक घेतला की ते एका स्ट्रोकमध्ये ती फिमेल फिगर काढायची. इतकी सुंदर पेंटिंग त्यांनी केलेली आहे. तर तशी पेंटिंग पण बघायला मिळतात आपल्याला. नंतर त्यांनी एक 6-7च रंग फक्त प्रिफर केले आणि त्याच्यातच पेंटिंग केली. तर मला वाटतं त्याच्यात इंडियन रेड दिसतो आपल्याला, कोबाल्ट ब्लू दिसतो, कॅडमियम ग्रीन, एक येलो दिसतो, येलो ऑकर दिसतो, व्हाईट आहे. तर असे 6-7 रंगाचेच पॅलेट त्यांनी ठेवली आणि ते कंटिन्यू केले आणि इतकी सुंदर चित्र आपल्यासाठी करून ठेवली. तर असे जॅमिनी रॉय होते आणि त्यामुळे मला खूप आवडतात. बरं, आता हे सगळं मी सोना दत्ता यांच्या अर्बन पतुआ नावाच्या पुस्तकाने घेतलं. बघा, अर्बन पतुआ, ते स्वतःला ते म्हणायचे की मला पतुआ म्हणा, असं ते नंतर म्हणायला लागले होते की ते ट्रायबलच स्वतःला समजत होते. एवढं त्यांनी त्याच्यातला अभ्यास केला आणि त्याच्यात ते घडून गेले किंवा रंगून गेले. मला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. आणि बरं, मी ह्याच्या आधी इंग्लिशमध्ये पण जॅमिनी रॉय यांचा व्हिडिओ केलेला आहे जॅमिनी रॉयवर. तर तो 3 मिनिटाचाच होता. तो तुम्ही बघू शकता इंग्लिशमधला. तो बघायचा असेल तर तुम्ही बघा आणि हा पण व्हिडिओ बघा, शेअर करा. ओके, चलो, पुढच्या वेळेस नक्की भेटूया. बाय बाय.